नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. मिरवणुकींसाठी प्रशासन सज्ज. शहाद्यात 14 एप्रिल रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलीस स्टेशन प्रांगणात शांतता कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या. सदरील बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी आयोजित केली होती. या बैठकीला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी सांगितले की उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असून विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करण्याच्या सूचना महावितरण विभागाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान प्राध्यापक मकरंद पाटील यांनी महावितरण, पोलीस विभाग आणि नगर परिषद यांनी अधिक दक्षता घ्यावी, तसेच मिरवणूक मार्गावरील पददिवे, रस्त्यांवरील खड्डे आणि इतर सुविधा तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात असे मत व्यक्त केले. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत, अनिल कुवर, प्राध्यापक महबूब खाटीक, आरिफ मंसुरी यांनी आपली मते मांडली. तसेच नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, मुनीर जगदेव, रफिक शेख, लोटन धोबी, विष्णू जोंधळे, सुरेंद्र कुवर, सुनील गायकवाड, अनिल भांबरे, निहाल अन्सारी, वसीम तेली यांच्यासह अनेक शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. KTN न्यूज नेटवर्क, शहादा. ते व्यक्त होतानाही मर्यादा ठेवायच्या, नाही तर अभिव्यक्त व्हायचं स्वातंत्र्य दिलं म्हणून आपण काही व्यक्त व्हायचं आणि नंतर त्याच्या पश्चाताप करायच्या, हे कोणी करू नये. कारण त्यांनी दिलेली शिकवण आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिका आणि संघर्ष करा करतो, संघटित होण्याचे प्रयत्न नाही करत. तर आपण संघटितही झालं पाहिजे, जेणेकरून संघर्ष करतानाही तो व्यवस्थित होईल आणि संघटित जर झालं तर संघर्ष होणारच नाही. त्यामुळे जर आपण शिका आणि संघटित व्हा केलं तर संघर्षाचा प्रश्न येणार नाही. आणि साहेबांना एक विनंती असेल की सर, साहेबात तिथं मिरवणुकीमध्ये किंवा कुठं काही थोडंफार गालबोट लागलं तर तो कोणी कार्यकर्ता असेल तर त्या संबंधित जे मिरवणूकवाले असतील त्यांना जर आपण बोलवून सूचना केली की तुमचा हा कार्यकर्ता गोंधळ घालतो आहे